मत्ताई लिहिलं धडस खबर 11 अध्याय. येसु तेनाचे 12 जण शिष्युलाले त्याई कराचे आज्ञापिंचल्यापై त्यांना तेथून जवळ राहिले पटनालात बोध करालेन प्रचार कराले गेलं. खैदी होऊन राहिलं बाप्तिसन देवाचं योहानु क्रिस्तू करले भण्या गूर्चून ऐकलन. तवर त्यांना एवाचं राहिलं तुनस की नैतन हमी अनेकल्यासाठी वाट देखणं की म्हणून हटकाले त्यानाचे शिष्युलात धाडलन. येसू त्यांले तुम्ही जाऊन देखल्यात ऐकल्यात योहानुले चोवावा म्हणून जबाब दिलन. अजून गुडघेनाले नदर आलं, कुटी चालतात, कुष्ठरोगेली धड होली, चेवटी ऐकतात, मरून गेली जीवाकून उठतात, गरीबनाले धडस खबर प्रचार करणं जरगताय म्हणून सांगा. माझे विषय मात मंग जायनायचं राहिले नात देव आशीर्वदिसते. त्याई निघून जात राहिले तवर येसू योहानु गूर्चून पजाच्या गुंपू संग असं सांगलन. तुम्ही रनात काय देखाले गेला? वरानेले हालाचे गवतात की अजून काय देखावं म्हणून गेला? चोपूरचे फडकी लेऊन राहिले माणसात की हिगे चोपूरचे फडकी लेऊन राहिले राजनाचे मिद्यलात राहतात ना. पण तुम्ही काय देखासाठी गेल्याच्याने प्रवक्त्यात की हो त्यांना प्रवक्त्यापर सुगा गोप्पोड म्हणून तुम्हा संग सांगता. हिगे मीन माझे दूत्यात तुल्ले पुढं धाडतं. त्यांना तू पुढं तुझं वाट सिद्ध करते म्हणून लेखनालात लिहून राहिलं यांना गुर्चूनस मीन हक्क सांगता. बायका जन्म दिले नात बाप्तिसन देवाचं योहानुपर गोप्पोड आत्ता होगी नाही जन्मा. पण सर्गराज्यमात अख्यांपर विलवनाइटलं त्यांनापर गोप्पोडस. बाप्तिसन देवाचं योहानुच्या दिवसना पायचून आत्ता होगे देवाचे राज्यमात राहिल्यानात बाधा घालतात ते. अजून बळ राहिली त्याई त्या वधर पडतात. योहानु येतोगे मोसे लिहिलं वही प्रवक्तला की प्रवचिंचलं यांना गुर्चूनस मीन सांगात तुम्ही अंगीकरिंचलच राहिल्या एवाचं राहिलं एलिया यनस. कान राहिली ऐकावा हे तरमाच्या नात मीन कशाकून पोलचू. त्याई हाट बजारनात बसून बोड्याकून लोल्लीकराचे लेकरना सरस हात ते. तुम्हासाठी पिल्लंगोने फुकलू पण तुम्ही नाही नाचा. अजून दुःखमाचे गाणी गावलू पण तुम्ही नाही रडा. योहानु येऊन खाय नाहीसी पिये नाहीसी राहिलं त्यासाठी त्याई त्यांनाले दैत धरलं म्हणून म्हटला. पण माणसाचं लेख येऊन खात पीत राहिलं ते त्यांनात हिगे खदाडन पिवटाड. अजून तासील वसूल कराचे नाले ना पापात मुलाले दोस्त म्हणून म्हटला. उलेखन ज्ञान त्याचे भन्यात धरून तीर्प पोंदून घेते. त्यांना जुग अद्भुताल करले पटनालाची त्यांचं मनसू मारचून घेण्यासाठी त्यांना असं दट्टावलन. कोराजीना बेत्साईद पटनालाचे पजनवला तुम्हाला चुक्के नाहीस शिक्षा येते. काहले म्हटल्या तुम्हा जरगले अद्भुत कार्याल तूरू सीदोन पटनाला जरगलस राहिल्या त्याची पजा आधीच मनसू मारचून घेऊन त्यांची बोंतल बांधून घेऊन दयेवर सार रिचोंग घेवाचे. पण मीन सांगाचं काय म्हटल्या तीर्प सांगाचे दिसे तूरू सीदोन पटनाला पर तुम्हाला अधिक शिक्षा राहते. अजून कपेर्नहूम पट्टनामाचे पदनवला अबराले वेगून जातू म्हणून घेतला की तुम्ही नरकमाले उतरून जाता. तुम्हा जरगले अद्भुत कार्याल सोदोम पट्टनामात जरगून राहिल्याक ते पट्टनम अज होगी उभं राहायचं. पण मीन सांगाचं काय म्हटल्या तीर्प सांगाचे दिसे सोदोम पट्टनामापर तुम्हाला अधिक शिक्षा राहते. ते वगतीत येसू पा अबराले भुयेले प्रभू होले तुत्त स्तुतिंचता. काहले म्हटल्या तुन हे संगतलात ज्ञानुलाले थोकवून लहान लेकरनाले चोवलास म्हणून सांगलन. असं करणंच तुझं इष्टम. माझं बाण मल्ले अख्खई दिलन. पापर शिवाय आणि कोणालेच लेख कोण की नाही ठाव. बाण कोण की लेखाले ना अजून लेख लेख बात कोणाला दाखवताय की त्यांपर शिवाय बाण अजून कोणालेच नाही ठाव. कशीट पडून जड बाबत त्रासले नवला तुम्ही अख्खी माझ्यावर या तुम्हाला मीना आराम देता. माझी कांडी तुम्ही होरांग घेऊन माझ्यावर शिकून घ्या. मीना ओपक्यानं शांत गुण माचं हो त्यालागी तुमच्या जीवनाले आराम भेटते. काहले म्हटल्या मा संग मिरून कांडी वाहवणं हलकं हमी वावाचं जड सुगा हलकं हाये.